काही वास्तू व्हिजिट दरम्यान जाणवलं की ज्यांचे एंट्रन्स आग्नेय, नैऋत्य आणि दक्षिण अशा दिशेचा आहे, त्यांनी काय केलं आहे, त्यांचा जो एंट्रन्स आहे ना, त्या एंट्रन्सच्या समोरच्या साईडला पाण्याने भरलेलं जे भांडं असतं ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फुलं वगैरे टाकून एक शो म्हणून आपण जे म्हणतो अशा पद्धतीने त्यांनी ठेवलेलं होतं. नेहमी ठेवतात काही जण पाहुणे येणार असतात तेव्हा ठेवतात एक शो म्हणून. अशा वास्तूसमोर चुकूनसुद्धा असं जलतत्वाचं कोणतंही भांडं ठेवायचं नाही. ठीक आहे. यामुळे परिणाम काय होतात, सतत कामामध्ये अडथळे, अपयश, कोणतंही काम एका फटक्यामध्ये न होणं, अशा पद्धतीचे परिणाम होतात. ठीक आहे. आता आपल्याला ठेवायचं आहे ते भांडं जलतत्वाचं, आवड आहे, खूप छान वाटतं, साहजिकच आहे. जलतत्वाचं हे जे भांडं आहे, तर ज्यांचा एंट्रन्स उत्तर आहे, ईशान्य आहे, अशा एंट्रन्स ज्यांचा असतो त्या ठिकाणी तुम्ही समोर हे भांडं कायमस्वरूपी रोज म्हणा किंवा पाहुणे येणार तेव्हा ठेवू शकता. आता ज्यांचा एंट्रन्स दक्षिणेला आहे, नैऋत्याला आहे, आग्नेयाला आहे, अशांनी काय करायचं, आपल्या वास्तूमध्ये ज्या ठिकाणी आपलं देवघर असतं, देवघर आपलं कुठे असतं, उत्तर, पूर्व आणि ईशान्य वास्तूच्या त्या कोपऱ्यामध्ये आपण ते देवघर केलेलं असतं. तर अशा ठिकाणी आपण ते पाण्याने भरलेलं जे भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण फुलं ठेवतो डेकोरेशनसाठी, अशा गोष्टी आपण करू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.